करणार आहे डीसी कंपाऊंड मोटरचा अभ्यास करतो, बरोबर. त्याला काय करतं, डीसी कंपाऊंड मोटर म्हणजे काय ते टर्मिनल्स आपल्याला शोधायचे, बरोबर. तर डीसी कंपाऊंड मोटर म्हणजे काय, तर ज्या मोटरमध्ये आर्मेचर, सिरीज वाइंडिंग आणि शंट वाइंडिंग या असतात. एक सर्व एक आर्मेचरच्या सिरीजमध्ये सिरीज फील्ड वाइंडिंग असते, त्या दोघांच्या ताळ्यामध्ये शंट फील्ड वाइंडिंग असते. त्यानंतर आपण कंपाऊंड बोलतो, म्हणजे आर्मेचर, सिरीज आणि शंट फील्ड वाइंडिंग याचं एकत्रित म्हणजे कंपाऊंड मोटर. ओके. कंपाऊंड मोटरला 6 टर्मिनल्स असतात, बरोबर. त्यापैकी 2 आर्मेचरचे, 2 सिरीज फील्ड वाइंडिंगचे आणि 2 शंट फील्ड वाइंडिंग आणि 6 टर्मिनल असतात. तर ते आपल्याला आज शोधायचे. त्यात आपण शोधूया. तसं आपण हे बघा दिसलं तुम्हाला डीसी कंपाऊंड मोटर आहे, त्याला 6 टोकं आहे. 1 2 3 4 5 6 करतो आपण त्याचा रेजिस्टन्स चेक करून आपण चेक करतो. त्याचा रेजिस्टन्स कमी ती सिरीज फील्ड वाइंडिंग, तिचा रेजिस्टन्स जास्त ती शंट फील्ड वाइंडिंग. आणि तिचा रेजिस्टन्स कमी असतो परंतु सिरीज फील्ड वाइंडिंगचा थोडा जास्त असतो, तो असतो आपला आर्मेचर. त्याचं आपल्याला चेक करायचं. आता रेजिस्टन्स चेक करताना आपल्याकडे 2 पद्धती, एक तर आपलं टेस्टरच्या सहाय्याने, दुसरी मल्टीमीटरमध्ये ओम मीटरच्या सहाय्याने आपण चेक करणार. तर पहिलं आपण चेक करूया. सील सिस्टीम मोड आहे, ऑन केलं. पहिले आपण टेस्ट घेतो, बॉडी आउट चेक करतो आपण बॉलेट करताना. ओके. याची प्रत्येकाला टोक चेक करतोय. लाईट लागतो आहे, नाही. कुठलाही टर्मिनल लाईट लागला नाही याचा अर्थ ही मोटर कुठेही बॉडीशी शॉर्ट नाही, म्हणजे याची कॉईल किंवा वायर बॉडीशी टच नाही आहे. ओके. दुसरी टेस्ट आपली कंटिन्युटी म्हणजे आपण नाही, इथं लागतोय, नाही, इथं पण नाही, इथं पण नाही, इथं. ओके. इथं लाईट लागतोय, याचा अर्थ हा एक आपला पेअर आहे. ओके. लाईट बघ कसा लागतोय. आता आपण इथं 6पैकी आपल्याला एक पेअर भेटला, स्पार्किंग करतोय. ओके. म्हणजे तुमचं आपला पेअर भेटला. अशा पद्धतीने आपल्याला डीसी कंपाऊंडवर 3 पेअर आपल्याला भेटले, 1 2 आणि 3. तर 3 पेअरपैकी आपल्याला आर्मेचर, सिरीज आणि शंट आपल्याला शोधायचे. ओके. हे आपल्याला 3 पेअर्स आपल्याला यापैकी पहिला आपण बघूया. बघा इथं लाईट लागतो, म्हणजे आपला हा आहे दुसरा पेअर. हे आर्मेचर असेल किंवा सिरीज असेल. ओके. आता तिसरा पेअर आपण चेक करणार आहे. लाईट लागत नाही, इथं पण नाही. आणि बघ ह्या साईडला लागताना स्पार्क होते, बरोबर आहे. इथं स्पार्क होतं, याचा अर्थ काय, लाईट लागतोय. ओके. फुल लागतोय थोडा. त्यानंतर यामध्ये. ओके. आता आपण जर दोघांचं जर कम्पेअर केलं तर यामध्ये थोडा डीम लागतोय, बरोबर आहे. आणि यामध्ये फुल लागतोय. याचा अर्थ काय, तर हा पेअरचा रेजिस्टन्स कमी आहे याच्यापेक्षा, बरोबर. म्हणजे हे तुमचं आलं आर्मेचर, हा तुमची सिरीज फील्ड कॉईल आणि ही तुमची शंट फील्ड कॉईल. अशा पद्धतीने आपण सिरीज टेस्टिंग बोर्डच्या सहाय्याने आपण याचं टर्मिनल आपण शोधले. आता आपण दुसरी पद्धत तुम्हाला सांगितली मल्टीमीटर सहाय्याने, बरोबर. मल्टीमीटर म्हणजे काय, तर ज्या मीटरने आपण 2 किंवा 2पेक्षा जास्त विद्युत राशी मोजतो त्यानंतर आपण मल्टीमीटर काय असतो, आपण AC व्होल्टमीटर चेक करतो, म्हणजे AC व्होल्टेज चेक करतो, DC व्होल्टेज चेक करतो, DC करंट चेक करतो, करंट चेक करतो, रेजिस्टन्स चेक करतो. ओके. म्हणून आपल्याला म्हणतो मल्टीमीटर. आता या मल्टीमीटर म्हणजे आपण ओम मीटरचा वापर करून आपण याचा रेजिस्टन्स चेक करून आपण आपले टर्मिनल शोधणार. ओके. आता मी ओम मीटरवरती लावलेलं आहे. आता यामध्ये मी आज चेक करणार, कंटिन्युटी चेक करणार. शॉर्ट दाखवतोय, नाही, इथं पण नाही. ओके. आता बघा इथं दाखवतोय 16 ओम, बरोबर आहे. इथं दाखवतोय 16 ओम, ह्या पेजला 16 ओम दाखवतोय, लक्षात ठेवायचं. त्यानंतर सेकंड इथे किती दाखवतोय, 8 ओम दाखवतोय. ओके. इथे दाखवतोय 8 ओम दाखवतोय. आधी किती होतं, 16, त्यानंतर 8. आता तिसऱ्या पेजला आपण दाखवूया 318 ओम. ओके. किती दाखवतोय, 318 ओम. ओके. होती 16 ओम, सेकंड 8 ओम, तिसरी 318 ओम. कुठलं रेजिस्टन्स जास्त आहे, 318. म्हणजे ज्या पेजचा रेजिस्टन्स 318 म्हणजे ह्या पेजचा रेजिस्टन्स 318 आहे, म्हणून आपली झाली शंट फील्ड वाइंडिंग. याचा रेजिस्टन्स किती होता, 8 ओम होता, म्हणजे तुमची सिरीज फील्ड वाइंडिंग. ओके. याचा रेजिस्टन्स किती होता, 16 ओम, म्हणजे तुमचं आर्मेचर. हे तुमची आर्मेचरची टोकं. अशा पद्धतीने आपण डीसी कंपाऊंड मोटरचे आपण टर्मिनल चेक केली. ओके.